आप? नहीं, हम यही चाहते हैं कि जो मंगेश कुडाल की जीत हो और हमारा साथ जो मंगेश कुडाल के साथ होना चाहिए, बस काम यही किया है। है क्या उन्होंने? हाँ, उन्होंने काम किया है, क्यों नहीं आना चाहिए। आना चाहिए, बिल्कुल चाहिए। आना चाहिए, जरूर आना चाहिए। जरूर आना चाहिए, यायला पाहिजे। और कटेंगे तो बटेंगे, बटेंगे तो कटेंगे। महायुति आना चाहिए, आना चाहिए। आना चाहिए, आना चाहिए। आएंगे, जरूर आएंगे, जरूर आएंगे, जरूर आएंगे। जरूर आएंगे, भारी बहुमत से आएंगे। कैसा है इनका काम? क्या कहते अतिशय उत्तम काम चालू आहे आणि त्यामुळे हेच निवडून येणार असं आम्हाला वाटतं. आमचा पूर्ण पाठिंबा आहे इकडे त्यांचा. ही आमची सुप्रभात सोसायटी, चेंबूर सुप्रभात सोसायटी, हे डॉक्टर साहेब आहेत, कमिटी आणि सगळे पूर्ण इथे पाठिंबा देतोय, कारण त्यांनी इथे काम केलेलं आहे. आम्हाला माहिती आहे इथे नक्कीच झालेलं आहे. प्रत्येक यहाँ पे वेळेस सब पानी जमा होता था बारिश में, वो हाँ। सब काम मंगेश जी ने अच्छे से किया है। यहाँ अभी पानी नहीं जमा होता है, रोड ही ना ही खूप खराब होता है इथे. मच्छर का प्रॉब्लम नहीं है, कुछ नहीं है। सो ही हैज़ रियली वर्कड वेरी वेरी हार्ड और हमारे साथ कंधे से कंधा मिला के सारा रोड वगैरह सारा काम ठीक किया है। ड्रेनेजचं काम केलं त्यांनी. इस एरिया में कोई दिक्कत नहीं है, स्वास्थ्य सेवा बहुत अच्छा है। यहाँ छोटे छोटे लायंस क्लब वगैरह और भी डॉक्टर्स हैं जहाँ पे, और सारा इकडे काम ना बहुत ही ड्रेनेजचं काम अच्छे होतं. से। इथे खूप पूर्ण घाण, रस्ता पण खराब होता आणि इथे ड्रेनेजचं काम झालं. आता 5-6 महिन्यापूर्वी इथे पूर्ण ड्रेनेजची लाईन टाकली गेली आहे आणि खूप महत्त्वाचं सगळ्यात म्हणजे ना खूप अप्रोचेबल आहेत साहेब. कधीही त्यांना भेटायची इच्छा झाली, काही आमच्या समस्या असेल ना, तर कोणी आमच्यापैकी कोणी त्यांना गेलं तर लगेच अप्रोच करतात. काही असेल तर स्वतः येतात आणि काम करतात. स्वभाव कसा आहे त्यांचा? मस्त अप्रोचेबल, सांगितलं ना, खूप कमी असतात असे अप्रोचेबल लोक. माझा तो वर्गमित्रच आहे, त्याच्यामुळं मी लहानपणापासून ओळखतो त्यांना. आणि एस्पेशली कोरोना पिरियडमध्ये आम्हाला भाज्यांची सोय नव्हती, तर त्यांनी घरपोच भाज्यांची सेवा आम्हाला सगळ्यांना दिली होती. अतिशय उत्तम, म्हणजे छोटंसं एका फोनवर काम झालं होतं. संधी देतील का लोक? और आने वाली 20 तारीख को मंगेश साहब जी को हम मंत्री बनना देखना चाहते हैं, इसलिए हम उसको साथ में हमेशा कंधे से कंधा लगा के लास्ट मोमेंट तक हम उनके साथ में सहयोग करेंगे. काय सांगाल? आज विठ्ठलाचं रूप दिसतंय आणि आपण स्वतः इथे लोकांच्या मध्ये आहात, काय सांगाल? आज ठकरप्पा सेल कॉलनी या ठिकाणी बेंद्रे चौकातून माहितीची रॅली निघालेली आहे आणि सर्व भाषिक समाज आज या ठिकाणी एकवटला आहे आणि निश्चितपणानं या रॅलीला एक चांगला उत्कृष्ट असा प्रतिसादही मिळत आहे. भारी काम केलंय, अजून काम करणार असं मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सांगितलंय. काय सांगाल? तुमची भूमिका कशी असेल? मी एक सर्वसामान्य नागरिक आहे आणि सर्वसामान्य जणांचा प्रतिनिधी आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं जे नागरिक ज्या पद्धतीने माझ्यावर जबाबदारी टाकतात ते काम मी करत असतो, प्रामाणिकपणाने करतो, निस्वार्थीपणाने करतो आणि त्याच्यामुळेच लोकांचं मला एक चांगलं जो काही आहे आणि प्रतिसाद केलेला आहे आणि त्याच्यामुळे जे काम आपण केलेलं आहे जास्तीत जास्त. शेवटचा दिवस राहिलेला आहे, मतदारांना काय आपण करा. शेवटचा दिवस राहिला आहे, मतदारांना काय सांगाल? मतदान जास्त टक्केवारी झाली पाहिजे, काय सांगाल? निश्चितपणानं एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येक नागरिकाने आपलं मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि योग्य उमेदवारालाच त्यांनी निवडून दिलं पाहिजे. त्यानंतर परत 5 वर्ष असं होतं की अरे आपण हे काय केलं म्हणून. पण ज्या पद्धतीने आज माहितीचा उमेदवार म्हणून मी आज प्रचार करत आहे, काम करत आहे, तर ते निश्चितपणानं लोक जागरूकतेने मतदान करतील अशी मला अपेक्षा आहे आणि लोकांनी ते घराबाहेर पडून हे मतदान करावं असं मी अपील करतो. काय सांगाल? तुम्ही काय सांगाल पुढे? निश्चितपणे कुडाळकर साहेबांचं काम कुर्ल्यात आहे. कुर्ल्याचा त्यांनी कायापलट केलेला आहे, त्यामुळे कुर्ल्याची जनता सुज्ञ आहे. येणाऱ्या 20 तारखेला कुडाळकर साहेबांना बहुमताने ते विजय करतील याबद्दल मला खात्री आहे.